आज सुद्धा ती लोक सांगतात मामांविषयी अनुभव त्यांच्या जीवनामध्ये आलेले, आणि आपण पाहतो आपल्याला माहित आहे काही काळापूर्वी होऊन गेलेले हे संत आहेत. तसा जर विचार केला तर आपल्या भारत देशामध्ये बरेच संत आहेत. असं सांगितलं जातं की 56 लाख संत आहेत या देशामध्ये. अगदी कन्याकुमारी पासून ते हिमालयापर्यंत ह्या संतांनी हा देश भरलेला आहे. एक नाही, दोन नाही, तर 56 लाख संतांनी हा देश भरलेला आहे. कोई जटधारी, कोई मटधारी, कोई 10 इंद्रिय रगड रगड के मारी, आहे की नाही. असे संत आहेत. कुणाच्या हातामध्ये तुम्हाला कटोरा दिसेल, कुणाच्या अंगावरती भगवी कपडे दिसतील, कुठं दाढी जटा दिसतील, कुणाच्या हातामध्ये चिमटा दिसेल, पण यातलं एकही सोंग माझ्या मामांकडे नव्हतं. सामान्य वेश असणारा, ते म्हणतात ना वेश असावा बावळा किंवा गबाळा, परंतु अंतरी असाव्या नाना कळा. या संत उक्तीप्रमाणे अगदी सामान्य वेश धारण करणारा, साध्या वेशामध्ये, ग्रामीण वेशामध्ये असणारा हा संत ज्या वेळेस समाजामध्ये बसायचा, माणसांमध्ये बसायचा, त्यावेळेस एक एक शब्द मुखातून यायचा आणि त्या शब्दाची प्रचिती या लोकांना यायची. ते शब्दाप्रमाणे सगळं काही घडायचं. मामांच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार सुद्धा अगदी वेळ प्रसंगी जसं येईल तसं त्यांनी चमत्कार घडलेले आहेत, केलेले आहेत. बिद्री नावाचं गाव आहे आणि त्या बिद्री जवळ गंगापुरी नावाचा एक गृहस्थ राहत होता. आणि त्यावेळेस मामांची बकरी त्याच्या राडामध्ये, बकरी रानोमाळ फिरायची आणि त्याच्या राडामध्ये मामांची बकरी गेल्यानंतर मका मिरची असं उभं पीक नुकसान झालं. त्यावेळेस गंगापुरी जरा असा बडबडला आणि मामांच्या कानावर ही गोष्ट गेल्यानंतर मामा त्या ठिकाणी आले आणि म्हटले की किती नुकसान झालं तुझं जेवढं काही नुकसान झालं असेल त्याची आपण भरपाई करून देऊ, चल शेतावर. आणि शेतावरती गेल्यानंतर जाऊन पाहतायत तर जसंच्या तसं पीक उभं आहे. एकाही मक्याच्या धाट्याला किंवा मिरचीला धक्का लागला नव्हता, जसंच्या तसं पीक उभं होतं. म्हणून असे एक नाही, दोन नाही, तर हजारो चमत्कार आहेत. सांगल तेवढं कमी आहे. एकदा घटप्रभा नदीच्या पलीकडे जायचं होतं आणि शिंगाडे नावाचा मामांचा भक्त त्यांच्या सोबत होता. सोबत मेंढरं घेतली आणि आता पलीकडे जायचं होतं, पण नदीला महापूर आलेला होता. फरशीपासून मांडीपर्यंत पाणी. नदीच्या पलीकडे जायचं कसं? नावाड्याला विनंती केली. आठाण्याला बकरी ठरली. बकरीला आठाणी पलीकडे नेऊन सोडायची आणि मग सगळी बकरी नावेमध्ये घातली. पण नावाड्याच्या मनामध्ये कपट आलं. काय कपट आलं? यातली एखादी बकरी पुढे जाऊन पाण्यामध्ये ढकलावी, जाऊन परत ती धरावी, कामा करता, मेजवानी करता. पण ती मामाची बकरी होती. मामांचं खूप प्रेम होतं बकऱ्यांवरती. एखादी बकरी जर आजारी पडली तर मामा रात्रभर तिला हृदयाशी धरून झोपायचे. त्या बकरीला एवढं प्रेम मामांचं त्या बकऱ्यांवरती होतं. अरे माझ्या शरीरातला जीवात्मा आणि त्यांच्या शरीरातला जीवात्मा एकच आहे. आमचे अंश एकच आहेत, सारखेच आहेत, त्याच्यामध्ये बदल नाही. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. ही बकरीचं जरी शरीर असलं तरी याच्यामध्ये चैतन्य मात्र एकच आहे. याची जाण असणारा हा साधू होता. एखादी बकरी जर आजारी पडली तर मामा दिवस दिवस त्या बकरी जवळ जाऊन बसायचे. रात्रभर आपल्या हृदयाशी धरून त्या बकरीला झोपायचे. एवढं जीवापाड प्रेम करणारा हा महात्मा. आणि त्या नावाड्यानं मध्य धारेमध्ये नाव गेल्यानंतर त्यातली एक बकरी पाण्यामध्ये ढकलून दिली, नजर चुकून. आणि परत ती, आता मेंढरांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, एका मेंढराने उडी मारली की सगळी मेंढरं उड्या मारतात. आणि मग त्या एका मेंढीच्या पाठीमागे अशा 10-5 बकऱ्यांनी उड्या मारल्या. त्या पोरांनी जाऊन त्या धरल्या, किनाऱ्यावरती आणून सोडल्या. पण मामांच्या लक्षात आलं बकरी कधीच उडी मारणार नाही. हा याचा आगाऊपण आहे, याला धडा शिकवला पाहिजे, याला समज दिली पाहिजे. आणि मग जेव्हा किनाऱ्याच्या जवळ ती नाव गेली त्यावेळेस ती नाव अशी खडकावरती आदळली.
त्या नावाड्याचा हात सापडला, रक्ताची धार वाहिला लागली आणि हाताचं हाड फ्रॅक्चर झालं. मामांच्या चरणाला मिठी मारून लोळण घेऊ लागला, मामा चुकलं माझं, मला क्षमा करा. आता राहिलेली बकरी आणायची कशी? शिनगाडे म्हणायला लागला की लय देवाचं मोठेपण सांगतो, अरे मामा लय देवाचं गुणगान गातो, मग ही राहिलेली बकरी पलीकडच्या किनाऱ्यावरती नेऊन पोहोचव, नाहीतर पुन्हा त्या देवाचं नाव काढू नकोस, तरच तुझा देव खरा. आणि मग अर्धी बकरी पलीकडे गेली, अर्धी अलीकडे राहिली. चारी दिशेला बकऱ्या फिरतील, गावाकडे काय तोंड दाखवायचं? चर्चा झाली. शिनगाडे नाही तो बडबडला आणि बाळू मामांनी पाण्यामध्ये पाय ठेवला घटप्रभा नदीच्या, आणि पाय ठेवल्या बरोबर सरर पाणी खाली उतरलं, फरशीच्या खाली गेलं, फरशी उघडी पडली आणि मामांनी आपल्या बकऱ्या घेतल्या आणि पलीकडच्या किनाऱ्यावरती मामा दाखल झाले. शिनगाडे म्हणू लागला, मामा ओळखलं नाही, मामा तुम्हाला ओळखलं नाही, रात्रंदिवस तुमच्या सानिध्यात आहे, पण तुमचा अधिकार, तुमचं सामर्थ्य, तुमचा महिमा आघात आहे बाळू मामांच्या नावानं. आणि म्हणून जीवनामध्ये नवे हा सामान्य महिमा संताचा, ज्या पद्धतीने मामांच्या जीवनामध्ये प्रसंगानुधान चमत्कार झाले, ज्ञानोबारायांच्या सुद्धा जीवनामध्ये, तुकोबारायांच्या सुद्धा जीवनामध्ये असे काही चमत्कार झालेले आहेत. आणि निळोबारायांनी त्याचं वर्णन केलं. निळोबाराय म्हणतात की नवे हा सामान्य महिमा संताचा. ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना त्यांनी ज्ञानोबारायांची कर्तुम अकर्तुम शक्ती सांगितली. मैसी पुत्रामुखे बोलविली श्रुती, सालविली भिंती बैसोनिया. नवे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. त्यानंतर तुकोबारायांचं वर्णन केलं. उदका माझी भया ठेवणी कोरड्या, दाखविणे रोकड्या विश्वजना. निळोबाराय म्हणतात, निळा म्हणे तीही संगेची तरणे, दिन उद्धरणे नवल कोण. हे संत महात्मे या मृत्यूलोकामध्ये जे येत असतात ना, ते फक्त जगाचा उद्धार करण्यासाठी येत असतात. पण हे सामान्य जीवाला सुख कोणत्या गोष्टीमध्ये हेच समजत नाही. आणि संतांनी आपल्याला सांगितलं, सामान्य जीव सुख मानतो, पण कशामध्ये? भोगामध्ये. संत कशामध्ये सुख मानतात? त्यागामध्ये सुख मानतात. कारण त्यागामधलं सुख टिकणार आहे, भोगामधलं सुख क्षणिक आहे. काय नाही लागत तुम्हाला प्रपंचामध्ये. प्रपंचामध्ये प्रत्येकाला फक्त 5 गोष्टी लागतात. कोणत्या 5 गोष्टी? शरीर, संपत्ती, सत्ता, संतती आणि सोयरे. कुठल्या 5 गोष्टी? शरीर, संपत्ती, सत्ता, संतती आणि सोयरे. पण याच्यातली एक जरी गोष्ट कमी पडली तरी माणसाला दुःख भोगावं लागतं. जर समजा तुमच्याकडे शरीर आहे, संपत्ती आहे, पण सत्ताच नाही, दुःख भोगावं लागतं. जर समजा तुमच्याकडे सत्ता आहे पण शरीर चांगलं नाही, म्हणजे साखर कारखान्याचा चेअरमन आहे पण डायबिटीज झालेला आहे, शरीरच भोगाय उत्तम नाही, दुःख भोगावं लागतं. जर समजा तुमच्याकडे संपत्ती आहे पण त्या संपत्तीला वारसच कोणी नाही. दशरथ राजाचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पुत्रहीनच मी राज्य सर्व दुःखाय कल्पते. सगळं काय होतं राज्यामध्ये अनुकूल, परंतु संतती नव्हती, त्यामुळे तो दुःखी होता. या जगामध्ये एक जरी गोष्ट माणसाला कमी पडली या 5 गोष्टीतली तरी पण दुःख होतं. जर समजा तुमच्याकडे शरीर, सत्ता, संपत्ती, संतती सगळं आहे पण जर सोयरे नसतील तरी पण दुःख होतं. अर्जुनाचं उदाहरण घ्या. अर्जुन हा सोयरे मरतील म्हणून दुःखी होता. म्हणजे या 5 गोष्टीची किती गरज आहे समाजामध्ये. या जगात फक्त 2च व्यक्ती अशा होऊन गेल्या की त्यांना हे सगळं काय होतं. कोणत्या 2 व्यक्ती? एक म्हणजे भरत आणि दुसरा म्हणजे रावण. यांना काहीच कमी नव्हतं, पण भरताने त्याचा सगळ्या संपत्तीचा त्याग केला आणि तो सुखी झाला. रावणाने तसे केलं नाही. भरताने का त्याग केला याचं कारण, पाळण्यामध्ये असतानाच त्याच्या आईने त्याला बाळकडू पाजले की बाबा हा देन श्रीमंत मळमूत्राचा बांधा, घरी चर्म घातिलेले कुर्म कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरत्या हरिहरा शरण जाई गोविंदा, परी येई मदालसा सोहम जो जो रे बाळा. हे संस्कार
कुणी दिले? आईने दिले. 18-12 वनस्पती, फळे फुले ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. संस्कार दिले म्हणून भरताने सगळं सोडलं, सगळ्या राज्याचा त्याग केला. पण रावणाने तसं केलं नाही. रावणाचं शरीर केवढं होतं? 14 चौकड्या एवढं त्याचं शरीर होतं. त्याची सत्ता किती होती? 33 कोटी देव बांधवडी. 33 कोटी देवांना आपल्या राज्यामध्ये डांबून ठेवलं होतं आणि राज्यातली सगळी कामं त्यांच्याकडून करून घ्यायचा एवढी त्याची काय होती? सत्ता होती. त्याची संतती किती होती? संतती किती होती? 80,000 पत्न्या होत्या. किती? 80,000. 1,00,000 मुलं होती आणि 1,25,000 नातू होतो. एवढी त्याची काय होती? घरची माणसं होती एवढी सगळी. उमेदवारीला जर फॉर्म भरला असता तर डिपॉझिटच जप्त झाला असतं की नाही? एवढी त्याची संतती. संपत्ती किती होती? लंके माझी घरे किती ती आई का, सांगत से संख्या जैसी तैसी. 5 लाख घरे पाषाणांची जेते, 7 लाख तेथे विटे बंदी. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. तुका म्हणे ज्याची संपदाई बडी, संगता कवडी गेली नाही. तुका म्हणे त्याची संपदाई बडी, संगता कवडी गेली नाही. 5 लाख घरे पाषाणाची जेथे, 7 लाख तेथे विटे बंदी. एवढी त्याची काय होती? संपत्ती होती. सोयरे कसे होते? इंद्रजितासारखा मुलगा होता. एवढं सगळं होतं तरी पण आयुष्यामध्ये दुःखच भोगावं लागलं. अरे प्रपंचामध्ये सगळं काय असताना सुद्धा दुःख भोगावं लागतं. प्रपंचामध्ये ज्या पद्धतीने 5 गोष्टीची गरज आहे, अगदी त्याच पद्धतीने परमार्थामध्ये सुद्धा 5 गोष्टीची गरज आहे. कोणत्या 5 गोष्टीची? ज्ञान, नाम, शांती, वैराग्य आणि गुरुनिष्ठा. कोणत्या 5 गोष्टी? ज्ञान, नाम, शांती, वैराग्य आणि गुरुनिष्ठा. यातली एक जरी गोष्ट आपल्याकडे असली तरी जीवनाचं सार्थक होतं. पहिली गोष्ट आहे ज्ञान. माणसाकडे ज्ञान पाहिजे. ज्ञान असल्याशिवाय माणूस परमार्थ करू शकत नाही. जे अज्ञानी लोक असतात त्यांना संसार पण नीट करता येत नाही, परमार्थही नीट करता येत नाही. पण ज्ञान जे आहे, ज्ञान म्हटलं की ज्ञानोबार आहे. ज्ञानाचा प्रसार कोणी केला? ज्ञानोबारांनी केला. जगामध्ये जे लपलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला उघड करून कुणी दाखवलं? ज्ञानोबारांनी दाखवलं. लोपले ना न जगी इथनी नाते कोणी, अवतार पांडुरंग, अवतार पांडुरंग, नाम ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा, आरती ज्ञानराजा, महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत, सेवती साधू संत, म्हणून दिला माझा आरती ज्ञानराजा. ज्ञान आपल्याला ज्ञानोबारायांनी दिलं. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाराय एकेका ज्ञान चक्रवर्ती, तू ज्ञानाचीच मूर्ती, नाही का? प्रत्यक्ष ज्ञानियांचे शिरोमणी आहेत. एकनाथ महाराज सांगतात, ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जो का पूजस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा 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 माझा. म्हणून ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाराय. ज्ञानाचा प्रसार कोणी केला? ज्ञानोबारायांनी केला. नामाचा प्रसार कोणी केला? कलियुगामध्ये नामदेव महाराजांनी केला. म्हणूनच लक्षात घ्या, आज कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आज कलियुगामध्ये मनुष्य जीवनाचा उद्धार जर कशाने होत असेल तर हरीच्या नामस्मरणाने होतो. म्हणून कलियुगामध्ये त्रेतायुगातली भक्ती करून चालत
कलियुगामध्ये कृतयुगातली भक्ती करून सुद्धा चालत, कलियुगामध्ये द्वापार युगातली भक्ती करून चालणार नाही. कलियुगामध्ये काय केलं पाहिजे? कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये कीर्तन भक्तीच केली पाहिजे. कलियुगामध्ये जप तप अनुष्ठान करत बसू नका. काही काही लोकांना समयाचं महत्वच कळत नाही. त्यांच्यासाठी महाराज सांगतात, बाबांनो समय जाणं, समय जाणं, समयाला महत्व द्या. कोणत्या वेळेमध्ये काय केलं पाहिजे. काही लोकांना वेळेचं महत्व कळत नाही. एक श्रीमंत सावकार होता आणि बरेचसे नोकर त्याच्या हाताखाली होते. काही शेतात, काही घरी होते. आणि एके दिवशी तो बऱ्याच लोकांना चहा पाण्यासाठी घेऊन आला. आल्यानंतर म्हटला नोकराला, 30-40 कप चहा घेऊन ये. नोकर जातो किचन मध्ये, मालकिनीला म्हणतो, मालकीनबाई 30-40 कप चहा करा. मालकीनबाईंनी सांगितलं, घरामध्ये साखर नाही, साखर संपली. असं म्हटल्यानंतर तो नोकर आला आणि एवढ्या सगळ्या माणसातच त्या सावकाराला म्हटला, सावकार तुमच्या घरामध्ये साखर नाही, साखर संपली. आता असं म्हटल्यानंतर त्या सावकाराला काय गुदगुल्या झाल्या असतील का? सावकाराला राग आला. सावकाराने त्याला साईडला घेतलं आणि सांगितलं, अरे बाबा, अशा गोष्टी हळूच कानामध्ये सांगायच्या असतात, असं ओरडायचं नसतं. तो म्हटला, चुकलं मालक माझं, इथून पुढे मी असंच करत जाईन. आणि एके दिवशी त्या सावकाराच्या कडब्याची गंज पेटली. हलामूनच खून व्हायला लागला. सावकार मीटिंग मध्ये बसले होते. सावकाराला वाटलं काहीतरी गुपित गोष्ट असेल, म्हणून सावकार म्हटले, 2 मिनिट थांब. 2 मिनिट म्हणता म्हणता 2 तास गेले. मग 2 तासानंतर हा आला आणि विचारलं, काय रे काय झालं? नोकराने हळूच कानामध्ये सांगितलं, तुमची कडब्याची गंज पेटली. सावकार म्हटलं, रे बोंबलायचं ना मगाशीच, असं कानामध्ये का सांगतो? नोकर म्हटला, तुम्ही नव्हता का म्हटलं अशा गोष्टी झाल्यानंतर कानामध्ये सांगायच्या असतात. सावकार म्हटला, अरे बाबा तुला काय कळतं का नाही? घरातली साखर संपल्या ओरडत जा आणि गंज पेटल्यावर कानामध्ये सांगत जा. तुला काय वेळेचं महत्व आहे की नाही? तो म्हटला, ठीक आहे मालक, आता इथून पुढे मी असंच करत जाईल. आणि एके दिवशी त्या सावकाराला मुलगा झाला. हा बोंबलतच आला. सावकार म्हटलं, रे बोंबलाय काय झालं? तो म्हटला, तुम्हाला मुलगा झाला. अरे पण बोंबलतो का? तो म्हटला, तुम्ही नव्हता का म्हटलं अशा गोष्टी झाल्यानंतर बोंबलावं लागतं. सावकार म्हटला, रे बाबा, घरामध्ये मुलगा झाल्यानंतर पेढे वाटावे लागतात. तो म्हटला, ठीक आहे मालक, मी इथून पुढे असंच करत जाईन. आणि एके दिवशी त्या सावकाराची म्हातारीच मेली. पुढचं सांगायची काय गरज? म्हणून वेळेला महत्व द्या. कोणत्या वेळेमध्ये काय केलं पाहिजे. आज कलियुगामध्ये काय केलं पाहिजे? ऐकावे कीर्तन, मुखी गावे हरीचे नाम किंवा हरीचे गुण. म्हणून या नामाचा प्रसार जर कुणी केला असेल तर तो नामदेव महाराजांनी केलेला आहे. तिसरी गोष्ट आहे कोणती? शांती. शांतीचा प्रसार कुणी केला? एकनाथ महाराजांनी केला. शांती परते नाही सुख, एराव घ्यायचे दुःख. त्यानंतर वैराग्य. वैराग्य कुणी आचरून दाखवलं? तुकोबारायांनी आचरून दाखवलं. आणि त्यानंतर मग गुरुनिष्ठा. गुरुनिष्ठा कोणी आचरून दाखवली? निळोबारायांनी आचरून दाखवली. ज्यावेळेस निळोबारायांनी विचार केला आणि ठरवलं की मला तुकोबारायांनी मृत्यू लोकामध्ये भेटण्यासाठी यावं. कुठून? वैकुंठावरून. 42 दिवसाचं आमरण उपोषण धरलं. किती? 42 दिवस अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. इकडं पांडुरंगालाच काळजी वाटायला लागली, माझ्या निळोबाचं कसं व्हायचं. पांडुरंग परमात्मा आले, अरे निळोबा मी आलोय. निळोबारायांनी न डोळे उघडताच विचारलं, आपण कोण आहात? जेव्हा पांडुरंगाने आपली ओळख सांगितली त्यावेळेस निळोबाराय म्हणतात, येथे तुझे लागी बोलविले कोणी? प्रार्थिल्या वाचून याला सिका. मी इथं तुला बोलवलंच नाही. मी कोणाचं नामस्मरण करतोय? तुकोबारायांचं नामस्मरण करतोय. पांडुरंग परमात्म्याला माघारी जावं लागलं. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, एकविस स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. अशा जगन निर्मात्याला सुद्धा माघारी पाठवलं कोणी? निळोबारायांनी. आणि ज्या वेळेस साक्षात वैकुंठावरून तुकोबाराय खाली आले त्यावेळेस काय सांगावं? एवोनिया कृपा हात ठेवी लावास्ता
ठिकाणी आले, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. निळोबाऱ्यांनी त्यांचं दर्शन घेतलं, पण तिथल्या सगळ्या लोकांनी हा प्रकार बघितला. निळोबाऱ्यांनी विचारलं, म्हटली महाराज, ज्या देवाचं तुकोबाराय रात्रंदिवस भजन करत होते, तो पांडुरंग आला असताना सुद्धा तुम्ही त्यांचं दर्शन न घेता यांचंच दर्शन का घेतलं? तेव्हा निळोबाऱ्यांनी त्यांना अभंगाच्या द्वितीय चरणातून सांगितलं, तेव्हा निळोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामधून सांगतात, याचं कारण असं आहे, देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहेत. नव्हे हा सामान्य, महिमा संताचा. मी मगाशी सांगितलं, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत याच्यामध्ये काही अंतर नाही, फक्त देवाचं कार्य आणि संतांचं कार्य वेगळं आहे, आणि संतांचं कार्य मोठं आहे देवाच्या कार्यापेक्षा सुद्धा. जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, आणि म्हणून जगासाठी कार्य आहे मामांचं सुद्धा. मामांनी जीवनामध्ये कितीतरी लोकांचे दुःख नष्ट केलेली, कितीतरी दुर्बलांचे अश्रू पुसलेले आहेत, कितीतरी लोकांना धैर्य दिलं, आधार दिला, मदत केली, असे कितीतरी प्रसंग आहेत. लक्षात घ्या, कर्नाटक प्रांतामध्ये एक मामांचा भक्त राहत होता, व्यंकप्पा तुलसीगीर नावाचा. मामांवर अत्यंत प्रेम करायचं. 60 एकर माळ होतं त्याचं, आणि त्या 60 एकर माळामध्ये मामांची बकरी नेहमी फिरायला चरायला जायची. अतिशय प्रेम करणारा हा मामांचा भक्त, फक्त मामांचा, व्यंकप्पा तुलसीगीर. दोघे जण गप्पा मारत असताना मामा एके दिवशी सहज म्हणतात, व्यंकप्पा, अरे आता काही दिवसातच मी वैकुंठाला जाणार, आता तुझी आणि माझी भेट वैकुंठातच होईल. व्यंकप्पा, हे बघ, हे लक्षात ठेव, हा खांब साक्षीला आहे. असं म्हटल्यानंतर व्यंकप्पा हसले. निर्जीव खांब, अरे आम्हाला सजीव काय, आम्हाला निर्जीव काय, एकच. आणि व्यंकप्पाचा मोठा भाऊ वीराप्पा, 12 वर्ष झाली लग्नाला, पण मुलाचा पत्त्या नाही, संतती नाही. म्हणून मामांनी त्या ठिकाणी कानावर घातलं मामांच्या, मामा, ह्याची कूस उजू द्या, ह्याचं वांज पण फेटू द्या मामा. कारण रोज सकाळ उठल्यानंतर शेजारची लोक म्हणतात, सकाळ सकाळ उठलं की वांजोट्याचं थोबाड बघावं लागतं, निपुत्रिकाच. म्हणून मामा, एक झालं आणि ते मेलं तरी चालेल, पण याची कूस उजवू द्या. मामांनी आशीर्वाद दिला, जा पुढच्या वर्षी तुला मुलगा होईल. आणि शब्दाप्रमाणे वीराप्पाला मुलगा झाला. 1 वर्षाने मुलगा झाल्यानंतर वीराप्पाने काय करावं, पेढे घेतले, हार घेतला, पूजेचं साहित्य घेतलं, आणि मामांना भेटण्यासाठी गेला. आणि मामांना म्हटलं, मामा, तुमच्या शब्दाप्रमाणे मला मुलगा झाला मामा. मामा म्हटले, ठीक आहे, पण पहिल्यांदा तू घरी जा म्हणून सांगितलं. काय सांगितलं? पहिल्यांदा तू घरी जा. वीराप्पा विचार करायला लागला, मी एवढं पूजेचं साहित्य घेऊन आलो, हार पेढे घेऊन आलो, आणि मामा मला घरी जायला सांगतात. मामा म्हणतात, लक्षात ठेव, घरी जा पहिल्यांदा. घरी गेल्यानंतर पाहिलं तर वीराप्पाचा सासरा स्वर्गवासी झाला होता. आणि हे मामांना कुठं समजलं होतं? आदमापुरात, की वीराप्पांचा सासरा देवा घरी गेलाय म्हणून. म्हणून जे काय घडायचं ते मामांना सांगायची गरज नव्हती, ते मामांना समजायचं. कोणाच्या घरामध्ये काय झालं हे चित्र मामांच्या समोर दिसायचं, आणि वेळ प्रसंगी ते बोलूनही दाखवायचे. अशा पद्धतीने अनेक निपुत्रिकांना संतती दिली. एका आंधळ्या मुलाला डोळे सुद्धा दिले मामांनी. असे कितीतरी प्रसंग आता तुमच्या समोर सांगावं तेवढे कमी आहेत. पण महाराज म्हणतात, नवे हा सामान्य, महिमा संताचा, नैवेद्य हातीचा, मूर्ती जेवी. बघा, ज्या वेळेस ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपन काका आणि मुक्ताबाई
यांना ज्ञानी बांधवांनी वाळीत टाकलं. वाळीत टाकल्यानंतर माझ्या ज्ञानोबाराय शुद्धीपत्र आणण्यासाठी एवढंच नाही तर तिथल्या लोकांना मानवता धर्म म्हणजे काय हे शिकवण्यासाठी माझे ज्ञानोबाराय पैठणला आले. 7 दिवस ही सभा चालू होती आणि त्या सभेमध्ये माझ्या ज्ञानोबारायांनी तिथल्या पंडितांना स्पष्टपणे सांगितलं की अरे सगळ्यांच्या हृदयामध्ये एकच देव आहे, तर मग तुम्ही भेदभाव का करता. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणावरून एक पाण्याची पखाल वाहत असणारा रेडा चालला होता. तर एक पंडित म्हटला, अरे तू म्हणतो ना सगळ्यांच्या हृदयामध्ये एक देव आहे, मग या रेड्यामध्ये आहे का. माऊलींनी सांगितलं, हो या रेड्यामध्ये सुद्धा तोच देव आहे जो आपल्यामध्ये. अरे मग या रेड्यामध्ये जर तो असेल तर या रेड्याला मारलं तर तुला लागेल का. तेव्हा त्या पंडिताने एक हासूड घेतला आणि तो रेड्याच्या पाठीवरती सटकन मारला आणि त्या पाठीवरचे रेड्याच्या पाठीवरचे जे ओळ होते ते माझ्या ज्ञानोबारायांच्या पाठीवरती उमटले. म्हणजे मुक्ताबाई म्हणते, हो माझ्या माऊलीला लागते, माझ्या दादाला लागते, हो मारू नका. तरी पण त्यांनी ऐकलं नाही. अरे हे कुठून तरी बंगाली विद्या शिकून आले असतील. तू म्हणतो ना सगळ्यांच्या हृदयामध्ये एकच देव आहे, मग हा रेडा वेद बोलेल काय. असं म्हटल्याबरोबर ज्ञानोबारायांनी जेव्हा त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला तेव्हा तो निर्बुद्ध असणारा रेडा सुद्धा वेद बोलायला लागला. महाराज अभंगाच्या प्रथम चरण